उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे शेतीमालाला मिळत नसलेला माग, या कारणाने शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा होत चालला आहे। त्यामुळे रात्रंदिवस कष्ट करून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी सतत निराशाच पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते। याउलट शेतीचा खर्च मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला असताना खते, बी बियाणे, औषधी यांच्या किमती सुद्धा आवाक्या बाहेर जात आहेत। शेती कशी करावी हा प्रश्न आज शेतकरी वर्गाला भेडसावत आहे। त्यातच निसर्ग आणि शासन देखील शेतकऱ्यांची जणू परीक्षा घेत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही। काबाड कष्ट करून तथा मोठा आर्थिक खर्च करून कसेबसे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी करतो, मात्र त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात त्याला आपला शेतमाल विकावा लागतो। लागलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतच जातो। हीच वास्तविक परिस्थिती आज संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे। वाढत्या कर्जामुळे नेहमी चिंतेत राहणाऱ्या शेतकऱ्याला अखेर आपले जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही। दिवसागणिक शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे। दर दिवसा राज्यात कुठे ना कुठे एक तरी शेतकरी आत्महत्या झाल्याचे ऐकायला मिळते। यातच पुन्हा एकदा भर पडली असून सतत होणारी नापिकी, बँकांसह सावकाराचे वाढते कर्ज यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलीचे शिक्षण कसे करावे या विवंचनेत राहणाऱ्या एका 50 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जापायी आपले जीवन संपवल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात येणाऱ्या पाधरी या गावी घडली असून दिवाकर जगन्नाथ कांबळे असे आत्महत्या केलेले शेतकऱ्याचे नाव आहे। दिवाकर जगन्नाथ कांबळे यांच्याकडे असलेल्या 3 एकर शेती आणि मोलमजुरी करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते। मात्र सतत होणारी नापिकी आणि वाढता कर्जाचा भार यामुळे ते नेहमीच चिंतेत राहत होते। त्यातच शासनाच्या घरकुल योजनेतून त्यांना घरकुल मंजूर झाले, मात्र आधीच मोठ्या प्रमाणात असणारे कर्ज यामुळे घराचे बांधकाम कसे करावे, मुलींच्या शिक्षणाचा खर्च सोबतच परिवाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत असताना शेवटी यातून सुटका करण्याचा निर्णय दिवाकर कांबळे यांनी घेतला। अखेर या सर्व व्यापातून सुटका करत त्यांनी आपल्या घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। दिवाकर कांबळे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1 लाख रुपये तर खासगी सावकाराचे 1 ते 1.5 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले। आपल्यावरचे कर्ज कसे फिटणार, आपले घराचे बांधकाम कसे होणार, मुलींच्या शिक्षणाचा खर्च कसा झेपणार हा विचार ते नेहमीच करत असल्याचे त्यांच्या पत्नीने अगदी भावूक होऊन सांगितले। दिवाकर कांबळे आपल्या पत्नी मनीषा वय वर्ष 43, मोठी मुलगी कुमारी साक्षी वय वर्ष 21 तर लहान मुलगी कुमारी स्वराली वय वर्ष 12 यांच्यासह गुण्या गोविंदाने राहत होते। मात्र कर्जामुळे त्यांच्या सुखी परिवारावर आज ही वेळ आली। त्यांच्या अचानक जाण्याने पत्नीसह दोन्ही मुलींचे अवसान गळून पडले आहे। आमच्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने आमचे कधी न भरणारे नुकसान झाले आहे। ते आता परत येणार नाही, पण आमच्यावर असलेले कर्ज माफ करून आम्हाला शासकीय मदत देण्यात यावी एवढी रास्त मागणी दिवाकर कांबळे यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे। आता शासन त्यांना काय मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। अनिकेत राऊत सह आकाश येंगडे, उलट तपासणी न्यूज, पाथरी, वर्धा। सर्व एकत्रच राहत होतं, फक्त ते कर्जासाठी चिडचिड करत होते। त्यांच्यावर बँकेचं कर्ज होतं आणि घरकुलही आलं आणि पोरीचं शिक्षण होतं, त्याच्यासाठी त्यांनी टेन्शन घेतलं।